ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी आज अनेक लोकांनी फॉर्म भरलेला, त्यामध्ये कोपरीतून शर्मिला पिंपळकर यांच्या माध्यमातून देखील फॉर्म भरण्यात आलं महापौर पदासाठी। आणि या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी उपस्थित होते आणि महिला राज जो आहे तो पुन्हा एकदा महापालिकेत दिसून येणार आहे। शर्मिला पिंपळकर आहे ताई, ज्या पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते, परिवहन मंत्री होते प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के आणि इतर नेते देखील स्वतः उपस्थित, त्यामुळे महिलांवरती पुन्हा एकदा जबाबदारी जी ती महापालिकेची देण्यात येणार आहे। कशा पद्धतीने हा जो संपूर्ण प्रवास असणार आहे? सर्वांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं दुःखद निधन झालंय, त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहते। आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज महापौर पदाचा फॉर्म मी भरला आहे। स्वतः ठाणे महानगरपालिकेमध्ये साहेब आपल्या इथे आले होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने आज महापौर आणि उपमहापौर या पदांचा फॉर्म भरला गेलाय। त्यापूर्वी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली देखील वाहिलेली आहे। शिवसेनाचे नगरसेवक किंवा भाजपचे नगरसेवक असो, त्यामुळे कुठेतरी जो जल्लोष होता तो कुठेतरी थांबवलेला आहे। ऍक्च्युली दुःखद निधन हे महाराष्ट्राचे राज्याचे एवढा मोठा नेता आज आपल्यातून गेलेले आहेत, तर त्यांच्या दुःखद याच्यामुळेच आज तो जल्लोष कुठेतरी थांबवलेला आहे। शेवटचा प्रश्न, महानगरपालिकेमध्ये गेले 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती, त्यामुळे अनेकांची कामं देखील थांबली होती। तुमच्या माध्यमातून महिला राज आलेला, त्यामुळे महिलांनी जी काही गैरसोयी आहे ती कशा पद्धतीने त्यांची जी समस्या ती सोडवून देणार आहे? महाराष्ट्र राज्याचे जो निकाल असतो तो 75% महिलांना आता दिलेला आहे। आणि ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये पण महिलांचं सगळ्यात जास्त, मला वाटतं 75 पैकी 90% तरी महिलाच आहेत मला वाटतं नगरसेविका म्हणून। आणि 3 तारखेला महापौर आणि उपमहापौर बसल्यानंतर जे काही नगरसेवकांची कामं असतील किंवा जे काही मांडतील सभेमध्ये महापौर नगरसेवक, तर त्यांच्या मागणीनुसारच महापौर आणि उपमहापौर आणि आपले उपनेते एकनाथजी शिंदे आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसारच हे सर्व कामकाज बघितलं जाईल। धन्यवाद ताई आणि अभिनंदन तुमचं की तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून 3 तारखेला जो काही निवडणूक होणार आहे, मतदानाची प्रक्रिया आहे, त्यामुळे जे काही ठाणेकर असो किंवा महिलांना जो काही न्याय असतो तो माझ्या माध्यमातून देण्यात येणार अशी देखील ग्वाही या ठिकाणी शर्मिला पिंपळकर यांनी देताना आपल्याला दिसून आहे। हर्षल सिरजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे।